म्हणजे आपण पाहिलं की भारतीय राज्यघटनेच्या ज्या वैशिष्ट्यामध्ये आहे, तो पहिला जो घटक पाहिला की भारताची राज्यघटना ही लिखित आणि सर्वात मोठी राज्यघटना आहे. त्याच्यानंतर भारताच्या राज्यघटनेचं जे काही मुख्य स्तोत्र आहेत ते वेगवेगळ्या राज्यघटनेतून अनेक वेगवेगळे घटक जे आहेत ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघराज्यीय राज्यव्यवस्था. म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारतामध्ये जे काही हे राज्य आहेत हे राज्य करारातून हे संघराज्य स्थापित झालेलं नाहीये. तर प्रशासनाच्या सुविधेसाठी म्हणजे प्रशासनामध्ये अडचण येऊ नये याच्यामुळं सत्तेचं थोडंसं त्या ठिकाणी विकेंद्रीकरण केलं गेलेलं आहे. आणि हे जे विकेंद्रीकरणातून म्हणजे प्रशासकीय सुविधाच्या माध्यमातून ही राज्य स्थापित केली गेली आहेत. म्हणजे सध्या जर विचार केला आपण म्हणजे अगोदर सुरुवातीला काय 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. मात्र आपण जम्मू आणि काश्मीरची जी काही कलम 370 त्या ठिकाणी आपण हटवलं म्हणजे बऱ्याच दिवसापासून ती मागणी होती आणि त्याच्यामुळं म्हणजे काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये आपल्याला बरेच वेगवेगळे त्या ठिकाणी कायद्यामध्ये तरतुदी करत असताना वेगवेगळ्या घटकांचा त्यामध्ये जो आहे तो भिन्नता आपल्याला करावी लागत होती. त्याच्यामुळं म्हणजे आपण जे आहे 370 कलम जे आहे ते राज्यघटनेतलं त्या ठिकाणी रद्द केलं आणि जम्मू आणि काश्मीरला मुख्य प्रवाहामध्ये आपण आणलं आणि त्याच्यामुळे त्याचा राज्याचा जो दर्जा होता तो काढून घेऊन त्या ठिकाणी 2 केंद्रशासित प्रदेश जे आहेत लडाख आणि जम्मू आणि काश्मीर असे 2 केंद्रशासित प्रदेश आपण बनवले. त्याच्यामुळे सध्या आपल्या भारताच्या राज्यघटने म्हणजे आपल्या भारतीय प्रशासनामध्ये 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश असं त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर या पद्धतीनं जो आपण घटकाचा आढावा घेतोय म्हणजे यामध्ये जी काही संघराज्यीय राज्यव्यवस्था म्हणजे या ठिकाणी केंद्र शासनाने सशक्त केलं गेलं आणि कोणत्याही राज्याला या ठिकाणी या केंद्रातून बाहेर पडण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे आतापर्यंत जे काही घडामोडी पाहतो आपण म्हणजे प्रत्येक नागालँड मधला जो नागा संघर्ष असेल किंवा पंजाब मधला जो खलिस्तानांचा प्रदेश म्हणजे जो काही हा भाग असेल म्हणजे कोणत्याही राज्याला भारतातून या ठिकाणी संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे एक सशक्त असं केंद्र शासन जे आहे या ठिकाणी उभा केलं गेलेलं आहे आणि याची लिखित राज्यघटना तयार करून या संघराज्य आणि राज्य यांचे संबंध नेमके काय असतील आणि कशा पद्धतीने त्यांना अधिकार असतील या अधिकाराची विभागणी देखील जी आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये संघराज्य असा कुठेही उल्लेख नाहीये. म्हणजे संघराज्य असा उल्लेख नसता राज्यांचा संघ म्हणजे काय युनियन ऑफ स्टेट्स असा त्या ठिकाणचा उल्लेख आहे. म्हणजे संघराज्य असा उल्लेख राज्यघटनेमध्ये नाहीये. आपण म्हणजे जनरली बोलत असताना संघराज्य असं म्हणतो. मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये राज्याचा संघ अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे जे आहे म्हणजे एक सशक्त अशी केंद्र शासन व्यवस्था या ठिकाणी उभा केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ जे आहे म्हणजे करारानं हे राज्य निर्माण म्हणजे हे केंद्र तयार झालेलं नाही. जसं अमेरिकेचा जर विचार केला आपण तर अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या जे काही राज्य होती या राज्यांनी आपापसामध्ये करार करून ते संघराज्य स्थापित केलेलं आहे. तसंच रशियाचं आपण पाहिलं रशियामध्ये देखील वेगवेगळ्या राज्यांनी एकत्रित येऊन रशिया जे आहे ते त्या ठिकाणी संघराज्य स्थापित केलेलं आहे. पण भारताचं असं नाहीये. तर यामध्ये जे आहे त्यामुळं भारताचं जे काही राज्यसंघ आहे या राज्यसंघाला म्हणजे वाटाघाटीचे राज्यसंघ किंवा सहकारी राज्यसंघ अशा पद्धतीचं किंवा केंद्र प्रणाली प्रवर्त असलेलं राज्यसंघ असं म्हटलं जातं. म्हणजे सशक्त असं एक संघराज्यीय व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात आणली गेली आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे राज्य आणि केंद्र याचे संबंध त्यांचे अधिकार आणि त्याचबरोबर कोणतंही राज्य हे स्वतंत्र वैयक्तिक न वागता केंद्राच्या अनुमतीनुसार जे आहे किंवा एक एकता आणि अखंडता जे पाळण्यासाठी हे मुख्य तत्व त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे. त्याच्यानंतर जे काही वैशिष्ट्य आपण पाहतो राज्यघटनेतला संसदीय शासन पद्धती म्हणजे ज्यावेळेला भारतीय घटनाकार हे राज्यघटना लिहित होते तर त्यावेळेला जगामध्ये 2 पद्धतीच्या लोकशाही प्रशासन व्यवस्था होत्या. एक म्हणजे संसदीय शासन व्यवस्था दुसरी म्हणजे अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. तर काही घटनाकारांचं असं मत होतं घटना ज्यावेळेला म्हणजे लिहिली जात होती तर अध्यक्षीय शासन व्यवस्था भारताने स्वीकारावी. काही जणांचं असं म्हणणं होतं की नाही संसदीय शासन व्यवस्था स्वीकारली गेली पाहिजे की जेणेकरून प्रत्येक समाज घटकाला या ठिकाणी प्रशासनामध्ये सहभाग मिळाला पाहिजे आणि हे जे प्रशासन आहे हे प्रशासन हे जनतेला म्हणजे जनतेच्या प्रतिनिधीला उत्तरदायी असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे आहे म्हणजे संघराज्यीय शासन व्यवस्थेमध्ये आपल्या जे आहे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारली.
म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीऐवजी आपण ब्रिटनची शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती आपल्याला जास्त जवळची वाटली आणि त्याच्यामुळे हे आपण स्वीकारलं. म्हणजे काय होतं की या ठिकाणी जे आहे म्हणजे राष्ट्रप्रमुख हा अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये प्रमुख असतो, तर संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान हा त्या ठिकाणी प्रमुख असतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नामधारी असतो, म्हणजे त्याला कार्यकारी प्रमुख म्हणजे असं म्हणतो आपण. तर मुख्य जो प्रमुख असतो म्हणजे कार्यकारी म्हणजे वास्तव कार्यकारी प्रमुख जो आहे तो पंतप्रधान असतो. म्हणजे वास्तव जो काही कार्यकारी प्रमुख आहे त्याला आपण पंतप्रधानाकडे हे पद त्या ठिकाणी दिलं जातं. आणि त्याच्यामुळे जे आहे संसदीय शासन पद्धतीचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो, तर पंतप्रधान हा वास्तव प्रमुख असतो. म्हणजे संपूर्ण प्रशासन व्यवस्था ही जी आहे चालवणारा जो प्रमुख आहे तो पंतप्रधान असतो. त्याचबरोबर मंत्रिमंडळाची कायदे मंडळाप्रती सामुदायिक जबाबदारी असते. म्हणजे मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार आहे, तर त्या ठिकाणी कायदे मंडळा म्हणजे जे काही राज्यसभा आणि लोकसभा आहे याला त्या ठिकाणी मंत्रिमंडळ जबाबदार असतं. आणि सर्व मंत्री जे आहेत ते कायदे मंडळाचे सदस्य असतात. म्हणजे आपण पाहिलं एखादा प्रशासनातला जो मंत्री असतो, जर समजा तो कायदे मंडळाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्याच्या आत कायदे मंडळाचा सदस्य होणं अनिवार्य आहे. म्हणजे उदाहरणामध्ये आपण राज्य स्तरावरती जर विचार केला, म्हणजे पाठीमागे जो पेच प्रसंग होता आता म्हणजे जे आपण आता सध्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे उद्धव ठाकरे हे कोणत्याही म्हणजे विधिमंडळाचे सदस्य नव्हते, म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद, आणि त्याच्यामुळे बराचसा वाद आपण त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये पाहिला. तर अशा पद्धतीने आता ते सदस्य झालेले आहेत कशाचे, विधान परिषदेचे. तर यामध्ये जे आहे म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आपण राज्याचा विचार केला तसं केंद्राचा विचार करत असताना म्हणजे जो मंत्री आहे तो कोणत्या तरी म्हणजे त्या ठिकाणी विधिमंडळात म्हणजे कायदे मंडळाचा हा त्या ठिकाणी सदस्य असतो. आणि त्याचबरोबर जे आहे कायदे मंडळामध्ये जे बहुमताने जो पक्ष आलेला असतो त्याचं सरकार या ठिकाणी अस्तित्वात येतं. म्हणजे बहुमतातील असलेल्या पक्षाचं सरकार जे आहे या संसदीय शासन पद्धतीमध्ये अस्तित्वात येतं. आणि कनिष्ठ सभागृह जे आहे ते विसर्जन असतं, म्हणजे दर 5 वर्षाला ते विसर्जित होतं आणि नव्याने परत त्या ठिकाणी जे लोकसभा आहे ते परत नव्याने निवडून आणली जाते. तर अशा पद्धतीने आहे, यालाच पंतप्रधान शासन व्यवस्था देखील म्हटलं जातं. म्हणजे पंतप्रधान हा जो आहे या संसदीय शासन व्यवस्थेचा काय असतो, प्रमुख असतो. आणि ही जी शासन व्यवस्था जी आहे वेस्ट मिन्स्टर म्हणजे इंग्लंड मधले एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी म्हणजे ही संसदीय शासन पद्धती जी आहे ती तिचं प्रमुख आहे. म्हणजे वेस्टमिन्स्टर हे ब्रिटिश पार्लमेंट ज्या लंडन मध्ये तिचा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळं या शासन व्यवस्थेला वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था देखील म्हटलं जातं. वेस्टमिन्स्टर म्हणजे काय आहे, इंग्लंड मधील जी पार्लमेंट आहे लंडन मधील जी ज्या भागामध्ये वसवली गेलेली आहे त्या भागाचं जे ठिकाण आहे ते वेस्टमिन्स्टर हे ठिकाण आहे. आणि त्याच्यामुळं ही संसदीय शासन पद्धतीला वेस्टमिन्स्टर शासन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे वेस्टमिन्स्टर हे ठिकाण आहे म्हणजे इंग्लंडमध्ये जी संसद आहे, जसं आपल्या दिल्लीमध्ये जी आपली संसद आहे संसद भवन, ते संसद भवन ज्या भागामध्ये वसवलं गेलं तसं इंग्लंडमध्ये ही संसद जी आहे ते वेस्टमिन्स्टर या भागामध्ये बसवलं गेलं, त्यामुळे तिला वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि अशाच पद्धतीने जे आहे म्हणजे भारताची जी पार्लमेंट आहे म्हणजे ही पार्लमेंट संसदीय आणि सार्वभौम पद्धतीची आहे. आणि अशा पद्धतीनं गणतंत्रात्मक ही संसदीय शासन पद्धती आहे. म्हणजे इथं शासन प्रमुख जो आहे म्हणजे राष्ट्रपती ज्याला म्हणतो आपण, तर हा जो काही राष्ट्रपती आहे हा वंश परंपरागत नसून तो निर्वाचित आहे, म्हणजे त्याची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचं ताठर आणि लवचिक स्वरूप आहे. म्हणजे इतर राज्यघटनेचा जर विचार केला तुम्ही, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना असेल किंवा चीनची राज्यघटना असेल किंवा अमेरिकेची राज्यघटना, या ताठर राज्यघटना येतात. म्हणजे या राज्यघटनेमध्ये सहजासहजी बदल करता येत नाही किंवा बदल करताच येत नाहीये. म्हणजे मूळ जी राज्यघटना आहे ती जशाच तशी त्या ठिकाणी आहे. आणि काही राज्यघटना ज्या आहेत त्या लवचिक स्वरूपाच्या येतात. तर सर्वात लवचिक स्वरूपाची राज्यघटना ही ब्रिटनची राज्यघटना आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं जी प्रथा परंपरा आहे त्याचं रूपांतरच त्या ठिकाणी कायद्यामध्ये होतं, म्हणजे अतिशय लवचिक स्वरूप त्या ठिकाणी दिलं आहे. मात्र भारताची जी राज्यघटना आहे ही घटनाकारांनी म्हणजे मुख्यतः ही राज्यघटना तयार करत असताना त्यांनी हा विचार त्या ठिकाणी मनामध्ये ठेवला की जेणेकरून भारतीय राज्यघटनेमध्ये परिस्थिती आणि कालानुरूप त्यामध्ये बदल करण्याचा देखील अधिकार मिळाला पाहिजे. मात्र म्हणजे मूळ लोकशाहीचं जे स्ट्रक्चर तयार केलं गेलेलं आहे
याला कुठेही बाधा निर्माण होऊ नये, त्यामुळे काही घटक त्यामध्ये ताठर देखील ठेवले गेलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचा अधिकार दिला गेलेला आहे. घटनाकारांनी घटना दुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे, पण तो अधिकार हा काही सीमित स्वरूपाचा आहे. म्हणजे काही भाग या ठिकाणी ताठर ठेवलेला आहे, तर काही भाग हा घटनाकारांनी लवचिक ठेवलेला आहे. म्हणजे परिस्थिती अनुरूप आणि काळानुरूप काही बदल त्या ठिकाणी घटनेमध्ये करणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामुळं घटनाकारांनी भारताची राज्यघटना ही थोडीशी ताठर आणि थोडीशी लवचिक देखील स्वीकारलेली आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं म्हणजे अनेक खटले गाजले, विशेषतः जो खटला त्या ठिकाणी गाजला तो म्हणजे जे आहे मिनर्वा मिल्स खटला असेल किंवा त्याचबरोबर इतर जे खटले येतात की त्याच्या माध्यमातून जे आहे भारताची राज्यघटना कशी ताठर आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. म्हणजे कलम 368 अनुसार राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. म्हणजे केशवानंद भारती खटला आहे, तर या केशवानंद भारती खटल्यामध्ये भारताची राज्यघटना किती ताठर आहे आणि किती लवचिक आहे हे देखील स्पष्ट केले. म्हणजे 1973 ला जो केशवानंद भारती खटला केरळ राज्य याच्या संबंधामध्ये जो घडून आला, तर त्याच्यामध्ये म्हणजे किती लवचिकता आणि किती ताठरता आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे भारताच्या राज्यघटनेतले काही असे कलम आहेत की संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या स्वतंत्ररित्या 2/3 बहुमताने ते संमत करून अर्ध्या राज्यांच्या त्या ठिकाणी अनुमतीनं त्या ठिकाणी घटना दुरुस्ती केली जाते. म्हणजे तिथं ताठर स्वरूप आहे. त्याचबरोबर दुसरी घटना दुरुस्ती जे कलम 368 अंतर्गत म्हणजे दोन्ही सभागृहांना स्वतंत्ररित्या 2/3 बहुमताने संमत केलेला आहे. आणि जी तिसरी घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे काय आहे, साध्या बहुमतानं. म्हणजे संसदेमध्ये जे उपस्थित जे काही गणसंख्या आहे त्यांच्या साध्या बहुमतानं त्यामध्ये बदल केला जातो. उदाहरणामध्ये राज्य निर्मिती असेल, राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल किंवा त्याचबरोबर जे आहे म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर याच्या संबंधातली जी घटना दुरुस्ती ती आपण साधी घटना दुरुस्ती म्हणतो. पण त्याचबरोबर म्हणजे घटनेमध्ये जे काही घटनेचं जे प्रेम्बल आहे ज्यामध्ये काही ताठर म्हणजे उदाहरणार्थ मूलभूत हक्कामध्ये जर काही बदल करायचा असेल किंवा राज्य आणि केंद्र याच्या संबंधामध्ये जर काही बदल करायचा असेल, म्हणजे हे जे काही मूलभूत घटक आहेत यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणजे स्वतंत्ररित्या संसदेचे जे 2 सभागृह आहेत राज्यसभा आणि लोकसभा यातील 2/3 मत आणि त्याचबरोबर अर्ध्या राज्यांची स्वीकृती या पद्धतीतून ही घटना दुरुस्ती केली जाते. आणि त्याचबरोबर केशवानंद भारती खटल्यामध्ये देखील सांगितलं की काही घटक असे राज्यघटनेतले एवढे ताठर आहेत की त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला देखील नाही हे स्पष्ट केलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीनं काही घटक ताठर तर काही घटक लवचिक अशा पद्धतीच्या घटना दुरुस्ती आपण स्वीकारलेल्या पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर त्याच्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे स्वतंत्र न्यायपालिका आणि सर्वोच्चता. म्हणजे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे स्वतंत्ररित्या कार्य करणारे 3 घटक उभा केले गेलेले आहेत. म्हणजे भारतीय लोकशाहीचे जे 3 स्तंभ आहेत म्हणजे 3 स्तंभावरती लोकशाही आज कार्यरत आहे ते म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ, त्याचबरोबर कायदे मंडळ म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा आणि स्वतंत्र न्यायपालिका या ठिकाणी स्थापित केली गेलेली आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय होऊ नये आणि त्यांना जे दिले गेलेले हक्क आहेत ते हक्क अबाधित राहावेत किंवा त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती सरकारवर नाही तर न्यायालयावरती त्या ठिकाणी घटनाकारांनी दिलेली आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या हक्काची त्या ठिकाणी जर म्हणजे हक्क विलंबित केले असतील तर ते हक्क त्याला परत मिळवण्याचा अधिकार देखील घटनेने दिलेला आहे आणि ते मिळवून देण्याचा अधिकार जो आहे तो न्यायपालिकेला दिलेला आहे. म्हणजे न्यायालयीन स्ट्रक्चर जे आहे हे कार्यकारी मंडळापासून त्या ठिकाणी विभक्त केलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं न्यायदान पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळाचा दबाव जो आहे ते न्याय व्यवस्थेवरती येऊ नये म्हणून भारताची न्याय व्यवस्था जी आहे ती पूर्णतः या ठिकाणी स्वतंत्र आणि वेगळी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि न्यायालयीन सर्वोच्चता या ठिकाणी राखली गेलेली आहे. म्हणजे न्यायालयाचा निर्णय जो आहे तो अंतिम त्या ठिकाणी मानला जातो. म्हणजे कार्यकारी मंडळ यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप करू शकत नाहीये. म्हणजे अशा पद्धतीची सर्वोच्चता या ठिकाणी पाळली गेलेली आहे. म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये ही सर्वोच्चता आणखीन उद्घृत केली गेली आणि न्यायालय हे स्वतंत्र आणि सर्वोच्च आहे हे स्पष्ट केलं गेलं. त्याचबरोबर यामध्ये जे आहे ते म्हणजे याच घटनेमध्ये म्हणजे जे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था. म्हणजे राज्यासंबंधातील न्याय व्यवस्था वेगळी आणि केंद्राची न्याय व्यवस्था वेगळी नाहीये, तर हिला म्हणजे एकल रूप त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे.
म्हणजे जिल्ह्यामध्ये जे काही सत्र न्यायालय, त्यानंतर राज्यामध्ये उच्च न्यायालय आणि केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालय, याची एक श्रृंखला या ठिकाणी तयार केली गेलेली आहे. आणि संपूर्णतः म्हणजे त्याचे घटनेच्या कायद्याला अनुसरूनच प्रत्येक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी कार्य केलं जातं आणि सर्वोच्च न्यायालयाला याचा म्हणजे सर्वोच्च दर्जा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे स्वतंत्र आणि त्याचं एकात्मिक व्यवस्था केली गेली आहे आणि न्यायालयाला जे अधिकार दिलेले, तर या अधिकारांचं निलंबन करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य म्हणजे या ठिकाणी जे आहे म्हणजे विधिमंडळाला दिला गेलेला नाहीये. म्हणजे त्याच्या अधिकारामध्ये वाढ करता येते, मात्र अधिकाराचं म्हणजे जे काही कमी म्हणजे त्यामध्ये कमीता ही आणली जात नाही, तो अधिकार या ठिकाणी घटनाकारांनी दिलेला नाहीये. त्याचबरोबर घटनाकारांनी भारतीय लोकांना काही मूलभूत हक्क त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे कोणत्याही प्रशासन व्यवस्थेचं किंवा कोणत्याही लोकशाहीचं यश कशात आहे, तर तिथल्या दिल्या गेलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्कावरून आहे. म्हणजे जे आपल्याला हक्क या ठिकाणी प्राप्त झालेले ते एकूण मूळ 6 हक्क आहेत, एकूण 7 हक्क होते. त्यातील कलम 31 जे हक्क आहे ते राज्यघटनेतून काढून घेतलं गेलेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कासंबंधातील 6 मूलभूत हक्क आपल्याला त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि या मूलभूत हक्काचं संरक्षण जे आहे याची जबाबदारी म्हणजे न्यायालयावरती त्या ठिकाणी टाकली गेलेली आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या घटकाचा मूलभूत हक्क जर निलंबित केला गेला तर तो परत मिळवण्याचा अधिकार देखील घटनाकारांनी न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पण हे जे काही मूलभूत हक्क आहेत हे आणीबाणीच्या कालखंडामध्ये मात्र त्या ठिकाणी निलंबित होतात. म्हणजे कलम 20 आणि कलम 21 हे 2 मूलभूत हक्क सोडून बाकीचे जे हक्क आहेत हे हक्क मात्र म्हणजे या ठिकाणी निलंबित होतात. आणि अशा पद्धतीनं जे आहे घटनाकारांनी भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये जे काही म्हणजे राजकीय हक्क आहेत, म्हणजे आपण एक स्वतंत्र सार्वभौम गणतंत्रात्मक राज्यामध्ये राहतो आहोत, याची जाणीव लोकांना कधी होईल की त्यांना मिळालेल्या हक्कावरून होईल आणि त्याच्यामुळं हे हक्क घटनाकारांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर नागरिकांचे काही कर्तव्य देखील असले पाहिजेत. हे कर्तव्य हे देखील राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले गेले. म्हणजे सुवर्णसिंह समिती जी आहे या सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत हे कर्तव्य देखील कलम 51 मध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केली गेली. आणि ही जे काही मूलभूत कर्तव्य आहेत म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ची, तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य देखील त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. आज सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य येतात. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती आणि त्यामध्ये 2002 ची जी काही 86वी घटना दुरुस्ती आहे या 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे त्या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं. आणि अशा पद्धतीने जे एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर जे आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व देखील राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली गेली. म्हणजे एखाद्या प्रशासनानं म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, दर 5 वर्षाला वेगवेगळ्या पक्षाची सरकार या ठिकाणी येणार आहे आणि भविष्यामध्ये अनेक वेगवेगळे जे पेचप्रसंग निर्माण होणार आहेत ते सोडवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीनं तोंड दिलं गेलं पाहिजे याच्या संबंधामध्ये देखील म्हणजे घटनाकारांनी या गोष्टीचा विचार करून भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलेले आहेत. ज्यामध्ये कामगार असेल, महिला असेल किंवा सर्वसामान्य घटक आहे किंवा अपंग असतील किंवा जे काही शारीरिक विकलांगता आहे यांच्यासाठी, त्याचबरोबर इतर जे सर्व घटक आहेत या सर्व घटकांच्या संबंधामध्ये जनकल्याणाचं राज्य शासन जर या ठिकाणी उभा करायचं असेल म्हणजे जर खऱ्या अर्थानं खरी लोकशाही जर या ठिकाणी उभा करायची असेल तर त्याच्या संबंधामध्ये जे ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व जे आहेत यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. आणि या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये खऱ्या पद्धतीची एक आदर्श शासन व्यवस्था काय असते, एक आदर्श गणराज्य काय असतं हे या ठिकाणी आपल्याला नमूद केलेलं पाहायला मिळतं. यामध्ये मिनर्वा मिल जो खटला प्रकरण चाललं तर त्याच्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व हे देखील म्हणजे भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्वाचा घटक आहे हे न्यायालयानं परत एकदा स्पष्ट केलं. त्याच्यानंतर पाहतो आपण धर्मनिरपेक्ष राज्य. म्हणजे भारतानं म्हणजे धर्म हे जे आहे हे सर्व धर्म स्वीकारलेत, पण एखाद्या धर्माला विशिष्ट राज्याचा दर्जा म्हणजे राजधर्म म्हणून दर्जा दिला गेला नाही, तर प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्मानुसार वागण्याचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. आणि
भारतीय जी लोकशाही आहे हिचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष स्वरूप त्या ठिकाणी राखलं गेलेलं आहे. म्हणजे विशिष्ट एका धर्माला प्रोत्साहित करणं किंवा त्याला मदत करणं हे घटनाकारांनी त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. तर प्रत्येक धर्माचं स्वतंत्र अस्तित्व आणि त्याला स्वतंत्र आचरण करण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीनं भारताची लोकशाही ही धर्मनिरपेक्ष लोकशाही उभा करण्याचा प्रयत्न हा घटनाकारांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर यामध्ये जे आहे आणीबाणीच्या संबंधामध्ये देखील तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनाला काही मूलभूत अधिकार त्या ठिकाणी केंद्राला दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 352, कलम 356, कलम 365 आणि त्याचबरोबर कलम 360 जे आहे या कलमामध्ये म्हणजे आणीबाणी सदृश्य परिस्थितीमध्ये म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, त्याचबरोबर राज्यामध्ये जे काही राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यामध्ये कलम 356 आणि त्याचबरोबर राज्यांचे काही अधिकार त्या ठिकाणी काढून घेतले जातात कलम 365 आणि आर्थिक आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर कलम 360 ही कलम मुद्दाम होऊन राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी म्हणजे शासनाला प्रशासन व्यवस्था मध्ये सुरळीतपणा आणण्यासाठी आणि आणीबाणी सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी खास अधिकार जे आहेत या घटनाकारांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या इथं एकेरी नागरिकत्व याचा स्वीकार केला गेलेला आहे. म्हणजे वेगळ्या राज्यांचं वेगळं नागरिकत्व आणि परत देशाचं वेगळं नागरिकत्व ही पद्धत जी आहे ही या ठिकाणी घटनाकारांनी नाकारलेली आहे. कारण भारताची एकता आणि अखंडता जर अबाधित ठेवायची असेल तर एकेरी नागरिकत्व अतिशय महत्वाचं होतं. कारण राज्याला वेगळं नागरिकत्व आणि केंद्राला जर वेगळं नागरिकत्व दिलं गेलं तर राज्यामध्ये काय होतील, संघर्ष निर्माण होतील आणि त्याच्यामुळे भारताची एकता आणि अखंडता ही अबाधित राहणार नाहीये. आणि त्या कारणामुळे जे आहे म्हणजे युएसए मध्ये जसं पाहतो आपण राज्याचे वेगळे आणि राज्यामार्फत आणि केंद्रामार्फत वेगळं नागरिकत्व दिलं जातं तसं भारतामध्ये नाही. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे सर्व म्हणजे राज्याचं वेगळं नागरिकत्व न देता देशाचं एकच नागरिकत्व भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. म्हणजे जन्म आणि अधिवास याच्या आधारावरती एकेरी नागरिकत्व हे आपल्याला भारतीय राज्यघटनाकारांनी दिलेलं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा स्वीकार केला गेलेला आहे. म्हणजे जे काही या ठिकाणी म्हणजे लोकप्रतिनिधी नियुक्त केले जातात आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जी भारतीय लोकशाही चालवली जाते तर हे जे काही लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी जो निर्वाचक गण त्या ठिकाणी तयार केला गेला हा प्रौढ मतदान त्या ठिकाणी ठरवलं गेलं. हे प्रौढ मतदान सुरुवातीला हे 21 वर्षच्या पुढील व्यक्तींना हे मतदानाचा अधिकार दिला गेला. एका व्यक्तीला एक मत त्या ठिकाणी दिलं गेलं आणि अशा पद्धतीचं त्या व्यक्तीला त्या मताचा अधिकार जो आहे तो दिला गेला. आणि यामध्ये जे आहे म्हणजे आपण पाहिलं पहिली सार्वत्रिक निवडणूक जी 1952 मध्ये त्या ठिकाणी पार पडली. सुकुमार सेन हे पहिले त्यावेळेला म्हणजे पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीचे म्हणजे आयुक्त म्हणून त्या ठिकाणी होते. म्हणजे मुख्य अध्यक्ष जे आहेत निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना ओळखलं जातं सुकुमार सेन. तर आपण या ठिकाणी पाहतो म्हणजे सुरुवातीला जे वय होतं ते वय 21 होतं आणि त्याच्यानंतर मात्र आणखीन मतदानाचा विस्तार करण्यासाठी मताधिकाराचा विस्तार करण्यासाठी हे जे मतदाताचं वय आहे ते 18 पर्यंत कमी केलं. म्हणजे 18 वर्षापर्यंत कमी केलं गेलं. म्हणजे सध्या जे पाहतो आपण म्हणजे 61वी जी घटना दुरुस्ती 1988 ची म्हणजे 1988 ला जी 61वी घटना दुरुस्ती केली गेली या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे 21 वरून मतदानाचं वय हे 18 वर्ष केलं गेलं. म्हणजे आज प्रत्येक 18 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला एक मत देण्याचा त्या ठिकाणी अधिकार दिला गेलेला आहे. अशा पद्धतीनं प्रौढ मतदान पद्धती या ठिकाणी स्वीकारली गेली आणि अशा पद्धतीचं एक धर्मनिरपेक्ष सार्वभौम गणतंत्रात्मक संघ म्हणजे राज्याचा संघ असलेलं अशा पद्धतीचं एक आदर्शवत म्हणजे लोकशाही स्थापन करण्याचा जो प्रयत्न आहे या राज्यघटनेच्या माध्यमातून केला गेला. आणि याच्या माध्यमातून जे आहे ही आजची जी आदर्श प्रशासन व्यवस्था आपण पाहतो म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही ज्याला म्हणतो आपण आज 74-75 वर्ष झालं की अबाधितपणे नांदत आहे. वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या प्रवृत्तींची व्यक्ती या ठिकाणी पंतप्रधान पदावरती आलेली आहेत. मात्र प्रत्येकाचा जो उद्देश आहे प्रत्येकाचं जे ध्येय आहे आणि प्रत्येकाला जी प्रशासन व्यवस्था चालवायची आहे ते राज्यघटनेने दिलेल्या ठरवून दिलेल्या या आराखड्यामध्ये चालवायचे आहे. आणि त्याच्यामुळं आपली अखंडता आपली एकता आणि त्याचबरोबर उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था भारतामध्ये जो अंमल आहे तो आज आपल्याला या राज्यघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे घटक या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. राज्यघटनेवरती टीका करत असताना अनेक वेगवेगळ्या टीका त्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत.
राज्यघटना तयार करणारे जे व्यक्ती होते सर्व वकील होते, त्यामुळे त्याला वकिलाचं नंदनवन म्हटलं गेलं. अतिशय विस्तृत राज्यघटना आहे आणि सर्वसामान्यांना न समजणारी आहे. त्याच्यामध्ये अतिशय वकिली भाषेचा वापर केला गेलेला आहे. हिंदू जास्त, जवळजवळ 163 सदस्य आपण पाहिले हिंदू धर्माचे त्याच्यामध्ये होते, त्यामुळं जास्त त्याला हिंदूकृत असं मानलं गेलं. आणि वेगवेगळे जरी त्याच्यावरती टीका केल्या गेल्या असल्या तरी भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर आपल्याला हे समजतं, भारताची राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष, सर्वांना सामावून घेणारी, सर्व घटकांचा विचार करणारी, कामगार, महिला, शेतकरी, सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देणारी, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांना विभक्त करणारी आणि त्याचबरोबर स्वतः प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आणि या स्वतंत्र अस्तित्वातून एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या घटनाकारांनी इथं केलेला आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे म्हणजे हा घटक आपला